मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या नवीन YouTube चॅनलवरती स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला वन विभाग सोडता दुसरे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना वन विभागामध्ये निवड करून घ्यायची आहे त्यांनी स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वन विभाग भरती 2025 मध्ये येणारी जी भरती आहे तिच्यामध्ये शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची असणार आहे डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. महिलांना कशा प्रकारची शारीरिक पात्रता आहे, पुरुषांना कशा प्रकारची आहे, उंची किती पाहिजे, छाती किती पाहिजे, वजन किती पाहिजे आणि डोळे कशा प्रकारचे पाहिजे डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे मित्रांनो, वनरक्षक भरती 2023च्या जाहिरातीनुसार पॉइंट 5 मध्ये या ठिकाणी शारीरिक पात्रतेचा पॉइंट दिलेला आहे. तर बघू शकता उमेदवाराने खालील प्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे असे यांनी म्हटलेले आहे. तर येथे म्हटलेले आहे शारीरिक माप. शारीरिक माप पुरुषांसाठी उंची किती पाहिजे, उंचीचे माप या ठिकाणी पुरुषांसाठी किती पाहिजे तर 163 सेमी तुमची उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी 150 सेमी उंची असणे गरजेचे आहे. आता महिलांना या ठिकाणी छातीची अट नाही, परंतु पुरुषांना तुमची छाती 79 भरणे गरजेचे आहे आणि फुगवून 5 सेमी म्हणजेच 79 ते 84 होणे गरजेचे आहे. आता काही मुले बोलतील माझी या ठिकाणी आधीच छाती 85 आहे. तुमची छाती कितीही भरो जास्त, तिथून पुढे तुम्ही तुमची छाती 5 ने फुगवायची आहे. त्याच्यानंतर वजन किग्रॅमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये तुमचे वजन असणे गरजेचे आहे पुरुषांसाठी असे म्हटलेलं आहे आणि महिलांसाठी देखील वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचे वजन असणे गरजेचे आहे. आता ही उंची सांगितली हे फक्त अदर कॅटेगरीसाठी सांगितली उंची वजन वगैरे. ठीक आहे, आता वजनाचं एवढी विचार केला जात नाही, ते नॉर्मल आहे. ठीक आहे, आता सूट कोणाला आहे या उंची आणि वजनामध्ये, उंची वगैरे मध्ये कोणाला सूट आहे तर सर्वात या ठिकाणी बघू शकता. आता मुलांचा इथे थोडा या ठिकाणी गैरसमज एक आहे दुसऱ्या कॅटेगरीच्या मुलांचा, तो देखील मी इथे डिटेल्स मध्ये तुमचा जो गैरसमज काढणार आहे. सर्वांना माहितीच असेल तरी देखील ज्या मुलांना माहित नाही त्यांच्यासाठी हे सांगून घेतो. बघू शकता अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालील प्रमाणे शिथिलक्षम म्हणजेच या ठिकाणी शिथिलक्षम म्हणजे सूट देण्यात आलेली आहे. ही सूट फक्त ST कॅटेगरीच्या मुलांसाठी आहे. खूप मुले बोलतात की या ठिकाणी SC कॅटेगरीला सूट आहे का, तर उंचीमध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये SC कॅटेगरीला सूट नाही. ही सूट उंचीमध्ये फक्त ST कॅटेगरीच्या मुलांना आहे. मुलांची या ठिकाणी तिकडे हाईट किती होती 163. जर तुम्ही ST कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्हाला हाईट फक्त 152.5 सेमी असणे गरजेचे आहे. 152.5 सेमी असणे गरजेचे आहे आणि महिलांना तिकडे 150 हाईट होती तर इथे तुमची उंची फक्त 145 असणे गरजेचे आहे. ST कॅटेगरीच्या महिलांसाठी 145 आणि पुरुषांसाठी तुमची उंची 152 असणे गरजेचे आहे. छातीमध्ये सेम या ठिकाणी सूट नाही ST कॅटेगरीला देखील. ST कॅटेगरीला देखील वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असे म्हटलेले आहे. आता या ठिकाणी बघू शकता उमेदवारांनी दूरदृष्टी आणि जवळदृष्टीचे विना चष्म्याने खालील निकष पूर्ण केलेले असावे. तर या ठिकाणी बघू शकता तुमचा अधिक चांगला डोळा 6/6 असणे गरजेचे आहे किंवा 6/9 असणे गरजेचे आहे आणि वाईट डोळा 6/12 आणि 6/9 असणे गरजेचे आहे. आता खूप मुलांचा इथे एक पॉइंट आहे की जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही पात्र होतात का, तर चष्मा असलेले उमेदवार सर्व या भरतीमध्ये पात्र होतात. ठीक आहे, याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारून घेऊ शकता. आता जर मुलांचा दुसरा पॉइंट आहे की याच्यामध्ये मेडिकल वगैरे कशा प्रकारची होते हे देखील मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, क मध्ये पॉइंट देण्यात आलेले आहे त्यांनी. तर बघू शकता शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. बघू शकता वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा नसणे आवश्यक आहे, तो नसला पाहिजे. रात आंधळेपणा नसला पाहिजे. आतल्या बाजूस फंगाडे असलेले गुडघे म्हणजे गुडघे जे वाकलेले असतात ते मेडिकलमध्ये काढली जाते त्यांना. सपाट पाय नसले पाहिजे, पूर्ण सपाट आपल्या पायामध्ये जो वाकडेपणा असतो तळाला तो असला पाहिजे, सपाट पाय नसले पाहिजे. त्वचा व छातीचे रोग या संबंधीचा अप्पर पोलीस
मुख्य वनसंरक्षक, प्रशासन दुय्यम यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणींचा याच्यामध्ये समावेश राहील. याच्यामध्ये मेडिकल एवढी स्ट्रिक घेतली जात नाही. एकदम नॉर्मल पद्धतीची मेडिकल यामध्ये घेतली जाईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर अशाच प्रकारचे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.